ज्या कॉकरोच जनता पार्टीनं देशातल्या तरुणांना सरकार विरोधात बोलण्याची ताकद दिली आहे, त्याच कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके भारतामध्ये येणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच त्याने स्वतः सांगितलेलं होतं। अभिजित भारतात येऊन इथल्या भ्रष्टाचारी शिक्षण क्षेत्राविरोधात आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मोठं आंदोलन करणार आहे। पण अभिजित या आंदोलनासाठी भारतात येण्याआधीच त्याला अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांनी टार्गेट केलंय। हे असं म्हणण्यामागचं कारण म्हणजे आधी अभिजितवर देशाविरोधात काम करत असल्याचे आरोप केले गेले, नंतर काय तर अभिजित भारतातल्या तरुणांना फसवत आहे असा आरोप केला, म्हणजेच भारतातल्या तरुणांना फितवतोय असे आरोप झाले। आणि आता अभिजितला टार्गेट करण्यासाठी सरकार पुन्हा एकदा चाल चालेल असं बोललं जातंय। अभिजित भारतात विमानतळावर येताच त्याला अटक केली जाईल असं राजकीय तज्ञ सांगतात। अभिजितने सुद्धा स्वतः त्याच्या अटकेची शक्यता व्यक्त केली आहे। जर खरंच अभिजितला अटक झाली तर देशातले तरुण सरकार विरोधात चौतळतील का? अभिजितची अटक सरकारसाठी नकारात्मक ठरेल, पण हे माहिती असून सुद्धा सरकारने अभिजितला अटक केली तर नक्कीच यामागे मोठं राजकारण शिजतंय। तुम्हाला काय वाटतंय? खरंच अभिजित दिपकेला अटक होईल का? आणि जर अटक झाली तर तुम्ही कुणाच्या बाजूने असाल? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा।